जे वेगवेगळे अंग आहेत त्या अंगावरती बुद्धाची महानता काय आहे यावर थोडंसं आपण जाणून घेऊया. बुद्ध हे आपल्या अनुभूतीमध्ये येणारे महान रूप आहे. बुद्धाला नेहमी आपण अनुभूतीनं जाणलं पाहिजे. बाहेरून बुद्ध हे समजत नाही. ते कोणती आपल्याला त्याची प्राप्ती होत नाही. बुद्धाला अनेक रूपामध्ये जर पाहिलं आपण तर त्यांचं अलौकिक दिव्य आणि लोकोत्तर असं निष्कलंक रूप दिसते. परंतु ते आपल्यासाठी महान आहे, गौरवाचं आहे. आणि त्यांच्या या लोकोत्तर पवित्र उच्च पदाला आपण कसं अनुभूतीमध्ये आणायचं हे जाणलं पाहिजे. बुद्धाला बाहेरून जाणता येत नाही. बुद्धाला रूपामध्ये जाणता येत नाही. बुद्धाला हे मूर्तीमध्ये जाणता येत नाही. बुद्धाला हे वेगवेगळ्या अशा प्रकारच्या त्यांच्या अवस्थांना जाणता येत नाही. बुद्धाची अनुभूती ही आपल्याला आतमधूनच प्राप्त केली पाहिजे. कारण बुद्ध हा आतमधून तयार झालेला आहे. आणि त्या आतमधून तयार होण्यामध्ये 5 धम्माचे बल आणि 5 धम्म इंद्रिय हे महत्त्वाचे आहे. हे 5 धम्म बल आणि 5 धम्म इंद्रिय एकानंतर एक वाढत जात असतात. आणि म्हणून हे 5 धम्म बल जे सुरुवातीपासून त्यांचे बळकट असतात, तीव्र असतात आणि अत्यंत तेजस्वी असतात. त्याचं तेज अत्यंत विराट आणि अलौकिक असते. हे 5 बल आहेत. श्रद्धा बल, हे श्रद्धा बल संपूर्ण बुद्धत्वाला जाणारं सर्वात मोठं अंग आहे. आणि याच अंगातून आपल्यामध्ये सारे गुणवत्तेची बळ वाढतात. मानव म्हणून मानवाचे जे गुण आहेत ते याच्यातून बलवान होतात. याच्यातून ते विराट आणि अत्यंत व्यापक रूपामध्ये ते विस्तार पावतात केवळ श्रद्धा बलाने. आणि म्हणून श्रद्धा बल हे संपूर्ण बुद्धत्वाचा पाया आहे. कोणत्याही व्यक्तीला आपल्याला जर मोठं बनायचं तर तो दुसऱ्या कोणत्याच मार्गाने मोठा बनू शकत नाही. दुसऱ्या कोणत्याच मार्गाने तो श्रेष्ठ होऊ शकत नाही. आणि दुसऱ्या कोणत्याच मार्गाने तो या जगाचा वंदनीय होऊ शकत नाही, जगाचा पूजनीय होऊ शकत नाही, जगाचा मार्गदर्शक ज्याला आपण दी लाईट म्हणतो प्रकाश होऊ शकत नाही.
तो केवळ श्रद्धा या बलाच्या सामर्थ्यावरच तो बनत असतो। आणि म्हणून श्रद्धा बल हे अतिशय महत्त्वाचे बल आहे। आणि श्रद्धा बलावरच मनुष्य दुसरं बल वाढवतो, ते वीर्य बल। हे श्रद्धा बलाला जोडूनच वीर्य बल आहे। हे वीर्य बल म्हणजे एक सारखं लागून लागून त्याच्यामध्ये रत होणं, प्रयत्नशील होणं, पराकाष्ठेची आपण मेहनत करणं, ही मेहनत मनाची आहे, या अंगाची हातापायाची नाही। ही मनाला निर्विकार करायची मेहनत आहे। मनाचे दोष मुळात सगळ काढायची ही मेहनत आहे। कारण जे दोष आहेत हे माणसाला बिघडवतात, जे स्वभाव आहे ते माणसाला बिघडवतात, आणि स्वभाव आणि दुर्गुण हे माणसाला कमजोर 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 करतात। आणि म्हणून एकही दुर्गुण आणि एकही सवय सुज्ञ जागरूक बुद्धिमान माणसानं आपल्यामध्ये अस्तित्वात ठेवणे, त्याचा नायनाट तेव्हाच्या तेव्हाच केला पाहिजे। ज्याप्रमाणे महापालिका हे जर समाजात फ्ल्यू हा जर आजार सुरू झाला किंवा हिवताप किंवा आणखी कोणते छोटे मोठे आजार सुरू झाले तर ताबडतोब महापालिका हे वेगवेगळ्या प्रकारचे विविध असे साधनं उभे करतो, फवारे मारतो। जिकडे तिकडे जेवढे हिवताप निर्माण करणारे जंतू, मच्छर, डास, डेंगू या सर्वांचा नाश करतो तो। यामुळे सारी जनता हे हिवतापानं अनेक रोगानं परेशान होते। म्हणून हे जसं महापालिकेला आरोग्य खात्यातून करावं लागतं, तसं भगवंतांनी सांगितलं की आपल्यामध्ये सुद्धा हे वेगवेगळे जे जंतू आहेत, हे जंतू आपल्याला परेशान करतात। या वेगवेगळ्या जंतूला आपण लवकर पाहत नाही, ते आपल्यामध्ये उत्पन्न होतात आणि ते आपले पूर्ण मालक बनतात। ते आपल्यातच जन्म घेतात आणि आपल्याला हुकूम करतात। ते आपल्यातच पूर्णपणे वाढत वाढत सामर्थ्यवान होतात आणि आपल्याला ते मानसिक गुलाम बनवतात। आणि म्हणून असे जे जंतू आहेत ते आपल्याला ओळखले पाहिजे। हे प्रामुख्यानं 3 आहेत: राग, द्वेष आणि लोभ। हे प्रमुख यांची गँग आहे। जसे अनेक प्रकारचे गँगचे वेगवेगळे गट असतात, जे अनेक लोकांना टार्गेट करतात, लुटायला, फसवायला। 1.5 कोटी लाके दे नाही तो कल उडाऊंगा तुझे, असं म्हणतात की नाही। जल्दी से जल्द 10 लाख यहाँ ला के रख देना, न तो शाम तक तेरी जान चली जाएगी। अशा धमक्या देऊन अनेक गँगवार हे वेगवेगळ्या प्रकारची धन संपत्ती लुटत राहतात। तर अशा प्रकारचे 3 जण, ही 3घांची गँग आहे आणि ही सर्व प्रकारच्या वाईटाला तयार करते। यांची सेना आहे, ही 12 प्रकारची सेना यांची आहे। आणि हे सर्वजण एक साथ मानव म्हणून आपल्याला कमजोर 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 करत राहतात। आपली
मानसिकता ही दुबळी करण्यावर त्यांचा सर्वात मोठा हे प्रयत्न असतो, लक्ष राहते आणि आपली मानसिकता ते खचवतात. त्याला जशी एखाद्या वेगवेगळ्या प्रकारच्या फळाला बुरशी लागते किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या लोणच्याला बुरशी लागते, असे हे आपल्या चित्ताला बुरशीप्रमाणे येऊन चिटकतात आणि ते आपल्याला एवढे हतबल करतात, एवढे अस्वस्थ करतात, एवढे अशांत करतात, एवढे बेचैन करतात, त्याचा काही ठिकाणा नाही. आणि म्हणून वीर्यबलाच्या सामर्थ्यावर हे जे 2 नाकोड्यातून भगवंतांनी सांगितलं श्वासावर लक्ष द्या, हा प्रयत्न सातत्यानं करावा लागतो. क्षण प्रतिक्षण, क्षण प्रतिक्षण. आणि एवढा प्रदीर्घ करावा लागतो तो, 1 मिनिटापासून अनेक मिनिटापर्यंत, कमीत कमी 100 मिनिटं आपण कंटिन्यू प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे. कठोर प्रयत्न सातत्यानं करत राहिलं पाहिजे. हे वीर्य पारमित्येमध्ये आणि वीर्य धम्मबलामध्ये मोडते. आणि मग आपण नवे माणसं बनतो. आपल्यातले हे सारे मारसेनीचे आपले अवगुण, आपले विकार दुबळे होत राहतात आणि आपला प्रचंड उत्साह वाढतो. प्रचंड काम करण्याची उद्योगशीलता वाढते. आपली प्रचंड मनाची प्रसन्नता जागत राहते. आपली प्रचंड शांती आणि मनाचं गांभीर्य हे मजबूत होते आणि आपली जागृती ही एक सारखी बलवान आणि सतर्क आणि सजग होत राहते. ही जागृती आपल्याला खूप मदत करते. चौकसपणा, विवेकशीलता, उत्साह, त्याग आणि नम्रता या अनेक गुणांमुळं आपण जीवन जगायला खूप आनंद घेत असतो. म्हणून वीर्य बल, हे वीर्य धम्मबल हे प्रबल करण्यासाठी सातत्यानं आपण या श्वासावर राहिलं पाहिजे. या श्वासावर राहिल्यामुळे मनाची एकाग्रता हे जितकी जास्त वेळ टिकत राहील, जास्त वेळ टिकून ती मनाची एकाग्रता राहील, तेवढी जास्त लाभाची गोष्ट आहे. भारतीय लोकांना कोणताही समाज असो, भारतीय समाजामध्ये माणूस आणि स्त्री यांना सर्वात एक वाईट सवय आहे आणि ते म्हणजे गप्पा हाणणं. जे चर्चा सुरू होते मुद्द्यावर मुद्दे, कोणतेही मुद्दे, त्याला काही ठराविक नाही काही की बा हेच मुद्दे बोलले पाहिजे, अशी वायफळ चर्चा विनाकारण सर्वत्र हे भारतीयांचा सर्वात मोठा वाह्यातपणा आहे. हे सर्वात मोठा असंयम आहे. म्हणून भगवान म्हणतात असा एक व्यक्तीने ज्याच्यावर लोक हे त्याची आलोचना करत नाही. जास्त बोलणाऱ्याची लोक जास्त आलोचना करतात, कमी बोलणाऱ्याची पण लोक आलोचना करतात, जे मौन पाळते त्याची आलोचना करतात, जो खूप अध्ययन करतो त्याची आलोचना करतात. काय हो, येऊन जाऊन तो व्यक्ती अभ्यासच करत राहतो, जेव्हा पाहावं तेव्हा अभ्यास. आणि
असा एक व्यक्तीने ज्याची लोक निंदा 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 करत नाहीत, त्याला दोष देत नाहीत, चांगलं वागणाऱ्याची निंदा करतात, त्यागी वागणाऱ्याची निंदा करतात, शिलवान बुद्धिमान हुशार निष्पाप निष्कलंक निर्मळ निर्विकार असं वागणारे असतील त्याच्यावर लोक बोट ठेवतात, त्याला दोष देतात. असा एक माणूस नाही ज्याला लोक सोडत नाही. इतकी लोक आपल्या डोक्यानं म्हणजे आपल्या बुद्धिमत्तेनं आणि आपल्या वाणीनं वायफळ बोलणारे असतात, व्यर्थ बकवास करणारे असतात ते. आणि म्हणून भगवान म्हणतात की अशा लोकांनी जास्तीत जास्त संयम पाळावा, जास्तीत जास्त त्यांनी आपल्या स्वतःला मौन धारण करावं, म्हणजे वाणीवर संयम करावा. आणि याचा प्रचंड मोठा लाभ आपल्याला होत असतो. हे वीर्यपारमिता फार मोठी महान आहे. याला वीर्य म्हणजे बोधीचं अंग म्हणतात, बोधीचं बल म्हणतात. हे धम्मबलामध्ये एक फार मोठं बल आहे. आपल्याला मार्ग जर क्लिअर माहीत झाला तर आपण या मार्गात पकायचा विचार करावा. असा विचार करू नये की बा मी पूर्ण पांढरा शिपत झालो इथून तिथून, माझं वय काय आता खूप झालेलं, आता काय करायचं एवढं, आता करून करून काय करायचं म्हणून आता बाकी काय करू शकतो मी, असं म्हणून आपण हे आपल्या स्वतःला कमजोर समजू नये. आपल्या स्वतःला हे कमी समजू नये. कोणत्याही वयामध्ये माणूस हे श्रोतापन्न फळाला जातोच. श्रोतापन्न मार्ग आणि श्रोतापन्न फळ हे कमीत कमी या जन्मात जरी आपण प्राप्त करून घेतले तर हे जन्म आणि मृत्यूचं जे चक्र आपण आरंभ करतो ते बंद होऊन पुढचे अनंत दुःखाचे जन्म आपले थांबवता येतात. कारण या तीन आपल्या मनातल्या दुश्मनामुळे आपल्याला जन्म 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 हे दुःखाचे चक्र, भवसंसाराचे चक्र, चक्राचे फेरे मारण्यासाठी कारण बनतो आपण. आणि ते तीन विकार आहेत की जे भवबंधन म्हणून, संसार बंधन म्हणून आपल्याला फिरवत राहतात. ते पहिला आहे विचिकित्सा. विचिकित्सा म्हणजे सातत्यानं शंका घेणं कोणत्या गोष्टीमध्ये. कोणती गोष्ट जरी झाली तरी त्याच्यावर शंका घेतच राहतात लोक. मी इथे येण्याच्या पूर्वी गंधकुटी बनवण्याचा प्रोग्राम होता. ज्याने ज्याने मला वचनं दिले ते सारे पूर्णपणे माघारी गेले, परत एकही पुढं आला नाही. सर्वात चांगलं वचन दिलं ते म्हणजे भीमराज भुजंग. कारण त्यांना प्रेरणा दिली अशोक येरेकर सरांनी, अभियंता, की तू भंतेजीला गंधकुटी बनवून दे. तर तो म्हणे हो. तर त्याला एवढं इन्कम होतं ठेकेदारीमध्ये, तर त्यांनी गंधकुटी बनवण्या एवढे सारे पैसे तयार ठेवले. मी फोन केला तर ते म्हणाले भंतेजी तुम्ही साहेबालाच फोन करा म्हणे, मी त्यांच्याकडे सारं सुपूत केलं म्हणे. आणि मग मी फोन केला तर ते म्हणले मला तुम्हाला 2 कोटीचं मी सँक्शन करून घेतलं मंत्री साहेबाकडून, 28 तारखेला पैसे मिळणार. परंतु
ते 30ला रिटायर होणार होते, पैसे सँक्शन नाही झाले आणि ते रिटायर झाले आणि भुजंगचे पैसे त्यांनी आपल्या स्वतःच्या लाभासाठी ते करून घेतले. बाबासाहेब आंबेडकर बँकेचा जो संचालक आहे मगरे यांनी वचन दिलं की मी तुम्हाला कुठे बांधून देतो, 2 महिने थांबा. आता मी 2 महिन्यानंतर काय बोललो नाही. आणि मग सर्व लोकांनी जेवढे प्रयत्न केले, मी स्वतः पण तयार झालो. मला माझे मार्गदर्शक म्हणाले की भंतेजी आणखी तुम्ही काही करू नका, कारण ही जागा जोपर्यंत तुमच्या कमिटीच्या नावानं होत नाही तोपर्यंत तुम्ही काय करू नका. नाही तर हे उद्याला सरकार पूर्ण घेऊन टाकल. आणि म्हणून हे जे चिकित्सा आहे, भंतेजी इथं प्रवचनाला येऊ शकत नाही, त्यांची गंध कुठे तयार झालीच नाही, अशी चर्चा आपल्या भागामध्ये जवळजवळ 1 महिनाभर चालली. हे शंका कोणती घेईल माणूस सांगता येत नाही. भगवान बुद्धावर सुद्धा लोक शंका घेतात. खरंच भगवान बुद्ध बुद्धत्वाला गेले असतील का? लोक त्यागावर शंका घेतात, लोक अरहंत लोक शंका घेतात. काय हो, एवढं मोठं दान दिल्यानंतर फळ मिळते का? दान कर्म करण्यावर शंका घेतात. या पवित्र मार्गामध्ये कोणती शंका आपण घेऊ नये. कमीत कमी 3 ठिकाणी शंका घेऊ नये. सर्व मानव जातीचा आदर्श बुद्धत्व प्राप्त केलेला भगवान बुद्ध यांच्यावर कधीच शंका घेऊ नये. दुसरं, शांती आणि सुखाचा एकमेव मार्ग धम्म मार्ग, धम्मावर कधी शंका घेऊ नये. आणि बुद्धाचा आदेश पाळून बुद्धासारखंच बनण्याच्या तयारीमध्ये श्रोतापन्न मार्ग, श्रोतापन्न फळ, सकृतगामी मार्ग, सकृतगामी फळ, अनागामी मार्ग, अनागामी फळ आणि अरहंत मार्ग आणि अरहंत फळ. या मार्गाचा ध्यास जो रात दिवस ठेवतो तो पूजनीय, निष्कलंक, निष्पाप आणि सर्व या दुनियादारीला सोडून वागणारा भिक्खू संघ यांच्यावर कधी शंका घेऊ नये. यामुळे आपल्याला महान प्राप्ती होते. शंका घेणं हे आपल्या अरहंत मार्गावर किंवा या पवित्र उच्च उद्देशाला पोहोचण्यामध्ये आपण पूर्ण गमावून बसतो. सारं शंकेमुळं आपल्याला काही मिळत नाही. म्हणून हा दोष फार मोठा आहे. बरेच लोक शंका असल्यामुळं, शंका त्यांनी केल्यामुळं त्यांचे गुण वाढत नाही, त्यांच्या मानसिक लेवलचा विकास होत नाही, त्यांच्या मानसिक प्रबलता आणि अत्यंत बलवान होण्याचं जे त्यांचं आचरण असतं ते होत नाही. म्हणून आपण शंका या महत्त्वाच्या विकाराला हा सर्वात मोठा दुश्मन आहे, जो माणसाला पुढे जाऊच देत नाही तो आणि परिपूर्ण वाहून घेऊ देत नाही, वाहून नेऊ देत नाही. आणि तो एक सारखा मात्र शंका घेऊन घेऊन. त्यातली एक कथा अशी आहे की एका जंगलामध्ये एक सिंह राहत होता आणि त्याचा मित्र होता कोल्हा. तर कोल्हा जवळ आला त्याच्या मित्राच्या म्हणे
काय एखादी शिकार कराना म्हणे, काय खायला मिळेना म्हणे, उपाशीच आहे म्हणे. या वाघानं भल्ला मोठा अगदी पूर्ण अस्वल मारला. येऊ म्हणे, हे बघ एवढा मोठा आहे ना, तर तू म्हणे घे पाटपोळी म्हणे तुझ्या. म्हणे हे एवढं मोठं कसं काय मी पाटपोळी घेऊ. त्याने कच खाल्ला, त्याने धैर्य दाखवलं नाही. लगेच या वाघानं त्याला उचललं की आपल्या पाटपोळी घेतलं म्हणजे चालत राहिला आणि हा त्याच्यासोबत कन्हत 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 त्याच्या मागं मागं जात राहिला. असे बरेच लोक कन्हतच राहतात नुसते. ते कोणत्याही गोष्टीमध्ये कन्हत राहायचं. आणि कन्हत राहणं म्हणजे एक प्रकारची मनाची कमजोरी आहे. आणि ही मनाची कमजोरी म्हणजे दुर्बळपणा आहे. आपण याला झिडकारलं पाहिजे, आपल्याला मुळात सगट काढून टाकलं पाहिजे. आणि ही शंका या रूपामध्ये असते. म्हणून दुसरा विकार आहे जन्म जन्म फिरवणारा, ते म्हणजे सक्काय दिठ्ठी. म्हणजे आपली जी दृष्टी आहे परिपूर्ण व्यापक नाही, राईट व्ह्यू नाही. आणि त्यामुळं या दृष्टीमुळं आपण कमजोर होतो. आपला विकास होत नाही. जवळजवळ मिथ्या दृष्टीमुळे आपल्या मनाचा विकास हे दुबळा होतो. आणि म्हणून आपली सक्काय दिठ्ठी म्हणजे डिफेक्टिव्ह व्ह्यू आपण बदलला पाहिजे. उदाहरणार्थ हे भगवंताचं रूप आहे आणि आपण येऊन इथं 10 किलो फुलं वाहिले. म्हणलं की भगवान मी तुम्हाला आज 10 किलो फुलं वाहिले, तुमचा झेंडा इथे मी लावतो, माझ्या मनोकामना पूर्ण करा. आणि अशी आपली धारणा वाढवत 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 आपण जगू लागलो. आपण घरी गेलो, भगवंताच्या नावानं आपण झेंडा लावला, धम्मध्वज लावला वरती, त्याला हात जोडले आणि म्हणलं की भगवान तुमच्या नावानं झेंडा लावला इथं. आणि माझ्या घरामध्ये आता नवीन सून आली, तिला चांगलं पोरगं होऊ द्या. आणि याप्रमाणे आपली सक्काय सक्काय दृष्टी अशी जर वाढत वाढत गेली तर हे आपल्यासाठी फार मोठा धोका आहे. म्हणून कोणत्याही प्रकारे दृष्टीमध्ये असम्यक विचार, असम्यक भाव, असम्यक भक्ती, असम्यक कर्म, असम्यक काल्पनिक इच्छा, तृष्णा, वासना, अभिलाषा, हाव हे आपण येऊ देता कामा नये. एका शिबिरामध्ये विपස්සनेच्या जवळजवळ 250 लोक होते. आणि एक बाई आली 5व्या दिवशी, म्हणे गुरुजी म्हणे फक्त एक श्रावण सोमवाराने एकच तांब्या मी पाण्याचा नेऊन टाकते म्हणे, मला परवानगी द्या. गुरुजी म्हणाले नाही, कदापि नाही. एक तांब्या का एक थेंब सुद्धा टाकता येणार नाही. हे 10 दिवसपर्यंत तुम्हाला के पवित्र, हे परिपूर्ण पवित्र रूपामध्ये विपස්සना करावं लागेल. दुसरं कर्मकांड करता येणार नाही, दुसरं कोणतंच कर्म करता येणार नाही. इवन हात पण कोणाला जोडता येणार नाही. अशा पद्धतीने या सक्काय दिठ्ठीला पूर्ण बुद्ध धर्मानं नाकारलेलं आहे. कोणाची पूजा करून, कोणाला हात जोडून, कोणत्या ना कोणत्या भक्तीमध्ये आपण आपल्या स्वतःला लावून जगणं, त्याच्यामध्ये मला फळ मिळते असं समजणं, अशी कल्पना करणं, की हे
केलं तर मला फार मोठी पुढच्या जन्मामध्ये शांती मिळेल अशी मनामध्ये धारणा करणं किंवा दृष्टी ठेवणं हे अत्यंत वाईट आहे. दीक्षाभूमीच्या कुंपणला वाल कंपाऊंडला लागूनच नागपूरला मी एका अंतविधीला गेलो. बाबासाहेबांनी तिथं दीक्षा घेतली 14 ऑक्टोबर 1956ला. त्या घरातली बाई सर्वात मोठी बाई, तिच्या घराच्या मागच्या बाजूला लिंगपीठ आणि ती दररोज त्याच्यावर पाणी टाकायची. एक तांब्याभर दररोज त्याच्यावर बेलफूल टाकायची, दररोज त्याच्यावर दूध टाकायची, दररोज त्याच्यावर तूप टाकायची, दररोज त्याच्यावर दही टाकायची आणि अशी भक्ती करायची. एवढा पगडा त्या बाईच्या डोक्यावर. ही एक प्रकारची सकाळ दीक्षा आहे. मी त्रिवेणी संगमामध्ये जर डुबकी मारली तर मी केलेले सारे पाप कर्म धुवून जातील असं समजणं हे सकाळ दीक्षा आहे. मी 10,000 करोड मंत्र जपले तर माझं पाप धुवून निघल असं समजणे सकाळ दीक्षा आहे. मी पोथी वाचून माझा जन्म मी घालवला असं समजणं, माझ्या पोथी वाचल्यामुळं मला सुगती मिळेल असं समजणं हे सकाळ दीक्षा आहे. असे वेगवेगळ्या प्रकारच्या सकाळ दीक्षा आहेत आणि म्हणून या दृष्टीतून कायमच मुक्त झालं पाहिजे. आणि शेवटचा आहे शीलबद्ध परामर्श, म्हणजे कोणत्याही आचरणाला शीलाचं व्रत म्हणू नये. काही करायचं म्हणायचं शीलाचं व्रत होऊ शकत नाही. ज्या व्रतामुळे आपले विकार, क्रोधाचा विकार, द्वेषाचा विकार, अभिमानाचा विकार, आसक्तीचा विकार, तृष्णेचा विकार, घृणेचा विकार, ईर्ष्येचा विकार, लालचीपणाचा विकार, सारे विकार कमजोर 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 होतात आणि कायमचे गळून जातात. त्याच व्रताला शील व्रत म्हणतात. म्हणून मी बाबासाहेबाचा कट्टर माणूस आहे, माहीत आहे तुम्हाला. आमचे बाबासाहेब गेलेले आहे गुरुवारी म्हणून मी गुरुवार धरत असतो. असं म्हणून काय काय लोक गुरुवार धरतात. तर हे सुद्धा एक प्रकारची शीलबद्ध परामर्शाची विकारी मनाचा मळ आहे. म्हणून या जन्मात आपण फार मोठ्या प्रयत्नानं आलो, पवित्र आपल्या आईवडिलांच्या प्रयत्नानं आलो. याचा परिपूर्ण लाभ होण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न केले पाहिजे. आणि हे 5 धम्मबल, श्रद्धा धम्मबल, वीर्य धम्मबल, समाधी धम्मबल आणि स्मृती धम्मबल व प्रज्ञा धम्मबल, हे 5ही धम्मबल क्रमाक्रमानं वाढवले पाहिजे. या सर्व धम्मबलाचं बॅलन्स बरोबर चाललं की नाही हे ओळखण्यासाठी स्मृती धम्मबल हे नेहमी आपण, जसं वजनाचा काटा असतो, इकडं झुकला की इकडं झुकला हे आपण पाहतो, त्याप्रमाणे हे स्मृती धम्मबल 4ही धम्मबलामध्ये किती विकास झाला याचं मूल्यांकन करतात, याचं मूल्यमापन करतात. आपण सर्वजण या धम्मबलावर जोर द्यावा, कारण पुन्हा या जन्माशिवाय दुसऱ्या कोणत्याच जन्मात हे 5 धम्मबल वाढवण्याचा चान्स नाही, केवळ याच जन्मात आहे. म्हणून या जन्मात श्रद्धा करता येते, या जन्मात श्रद्धेनं दान देता येते. आपण स्वतःहून दान दिलं पाहिजे, आपण स्वतःहून चिवरदान दिलं पाहिजे,
आपण स्वतःहून नाश्ता दान दिला पाहिजे, आपण स्वतःहून गंधकुटी बांधून दान दिली पाहिजे, आपण स्वतःहून धम्मेक स्तूप बांधून दान दिला पाहिजे, आपण स्वतःहून हे भोजन दान दिलं पाहिजे, आपण स्वतःहून हे औषध दान दिलं पाहिजे, आपण स्वतःहून आपण बेड बिस्तरा दान दिला पाहिजे. सर्व कर्म हे आपण स्वतः श्रद्धेनं केलं पाहिजे, तरच फळ मिळते. आपल्याला फळ हे आपल्या केलेल्या कर्मानंच मिळत असते. म्हणून श्रद्धाबळ याला पूर्ण करायला सातत्यानं धडपडणं, सातत्यानं प्रयत्न करणं, ते करतच राहणं, शील पालन करतच राहणं, ध्यान करतच राहणं, 1 मिनिट का होईना 10 मिनिट का होईना करतच राहणं, उत्साहामध्ये, जिद्दीमध्ये, तळमळीमध्ये करतच राहणं आणि मनाची निर्मळ एकाग्रता करणं, हे करतच राहणं आणि सर्व उद्योगशील होऊन आपण शिलाच्या पालनाला, समाधीच्या पालनाला परिपक्व बनवणं. त्या परिपक्वतेमुळे आपली प्रज्ञा ही वाढत जाते. हे जर कमजोर राहिले, शील जर कमजोर राहिलं, शिलाला डाग लागला, शील जर तुटत राहिलं तर आपण पुढे जात नाही, आपला मार्ग खचला. जशी एखाद्या ठिकाणी जमीन खचते तर मग त्याच्यात भर टाकावं लागतं, त्याप्रमाणे शील जर तुटलं तर आपला विकास बंद होतो. म्हणून शिलाच्या परिशुद्धतेमुळे, समाधीच्या परिशुद्धतेमुळे प्रज्ञा प्राप्त होते. सर्वांत मंगल हो, सर्वांत मंगल हो.